नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे मित्रांनो. आपण निघालोय आता ड्युटीला. सकाळची आता वाजले जवळपास 9 वाजून गेले. उशीर झालाय आज आपल्याला. उशीर व्हायचं कारण काय आहे मित्रांनो? बघू शकता तुम्ही कसं आहे. असंच आहे. इथून नाशिक पासून ऑफिस पर्यंत हे असंच आहे. रस्ता खूप खराब आहे. त्याच्यात पाऊस पण जास्त आहे आज. त्याच्यामुळं हळूहळू चालू आहे. कसं आहे, खड्डे खुटे खूप आहेत आणि पावसामुळे भरून गेले. ते अंदाज येत नाही त्याचा कुठं किती मोठा खड्डा आहे काय ते. गाडी डायरेक्ट आपटून जाते त्याच्यात. त्याच्यामुळे हळूहळू निघालं. मित्रांनो, आपला तुम्हाला मागच्या व्हिडिओ पाहिला असेल. आपल्याकडं 2 कुत्रे होते ऑफिसला माझ्याकडे. काल वाटतं एकाच्या म्हणजे गाडीने त्याला उडवून दिलंय का त्याच्यावरून गाडी गेली काही कळत नाही. पण त्याची कंडिशन लय बेकार आहे असं मला फोनवर सांगितलं त्या मित्राने. तर आज त्याला आता बघावं लागेल मित्र. परत त्याची जर तब्येत लय डाऊन असेल तर डॉक्टर बोलवावं लागेल. कारण की काल तर त्यांनी फोटो टाकले त्याला भयंकर दिसत होतं. बघू, त्याला कव्हर करावं लागेल मित्रांनो. आपल्या जेवढं हातात आहे तेवढं आपण तर नक्कीच करणार. कारण की कसं आहे, आपल्याला त्यांची ते वेदना सहन होणं. आता वारीला घेऊन जातोय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर इथे येणार होते. तर ते होते 4:30 वाजेपर्यंत जाम झाला असता. त्याला आपण इथं जवळ झाले कलेगाव मध्ये. त्याला घेऊन जातोय तिथं. बघू आता, त्याला मागचे पाय घेतच नाहीत. त्याच्या कपडेवरून शक्यतो गाडी गेली असतात. त्याला मागचे पायच घेत नाहीत. बघू शकता. त्याला एक फोन केला लगेच आता तो. तर मारीला घेऊन जायचे दवाखान्यात. आला आता बघू त्याला डॉक्टर काय म्हणतात ते. त्याला पायच घेत नाहीत. काहीतरी करावं लागेल त्याला. जेवढं आपल्याकडून होईल तेवढं करावंच लागेल. कारण का आता हे डॉक्टर बोलले 4 वाजता. 4 वाजेपर्यंत आपण वाट नाही पाहू शकत त्याची. आपण त्यांना मला नाही त्याने तिथे घेऊन जावं लागतंय. त्याचं परत अजून वाढवा नको व्हायला काही. त्याच्यामुळं तिथे घेऊन चला बघू आता काय डॉक्टर सांग. त्याला काहीच जाणवत नाही ना वाटतं. हा, मी दाबून पाहत होतो पण मग ते पण नाही. त्याला काहीच नाही. उद्या किती फरक पडतो एवढा मला सांगा. वाटलं उद्या परत डोस बदलून घेऊ. चालेल ना, चक्कर होईल. काय काय दवाखान्यातून फिरून आणलंय. आता तो थोडा रिलॅक्स म्हणजे वाटते. तर थोडं बरं वाटतंय असं. आधी झोपूनच राहायचं, आता बऱ्यापैकी तो कवर होत आलाय. तिला जे लागलंय पायाला जखमा बिकमा तो चाटून आता क्लिअर करून राहिला. कसे पावडर लावून दिली तरी तो माख्या त्याच्यावर बसत जातो. मारी लवकर बरा हो बाबा.